खचेल तो बळीराजा कसला. पेरणीच्या तोंडावर वीज कोसळून बैलजोडी दगावल्यानंतर न खचता नागपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं स्वतःच्या खांद्यावर औद घेऊन पेरणी केली. भिवापूर तालुक्यातील सेलोटी गावात 25 जूनला वीज कोसळून तानबा मरघडेंच्या बैलांचा मृत्यू झाला. त्यात त्यांचं 1 लाखांचं नुकसान झालं आणि नवीन बैलजोडीसाठी पैसे नसल्यानं मित्राकडून एक बैल आणून स्वतःच्या खांद्यावर औद घेऊन 4 एकरात सोयाबीनची पेरणी केली. शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण पेरणी थांबवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया तानबा मरघडे यांनी दिली. राज्यात दमदार पावसानंतर खरीप पेरण्यांना वेग, अनेक भागांत पेरणीची लगबग सुरू. गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात कामाला लागले आहेत. मात्र काही भागांत अद्यापही पुरेशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आल्याला तेजी, लसणाचे दरही टिकून शेतकऱ्यांना दिलासा. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्याला प्रति क्विंटल सुमारे 4,000 रुपये ते 13,000 रुपये, तर लसणाला 9,000 रुपये ते 12,000 रुपये दर मिळत आहेत. बाजारात मागणी कायम असून आवक तुलनेने कमी असल्याने पुढील काही महिन्यातही दर टिकून राहण्याची शक्यता व्यापारी आणि उत्पादकांनी व्यक्त केली आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार कर्जमाफी, पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, तर 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी OTS वन टाइम सेटलमेंट योजना लागू करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल. हिंगोलीतील 908 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, ॲग्रिस्टॅक नोंदणी अनिवार्य. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 908 शेतकऱ्यांना 3,67,37,224 रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. या लाभासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी अनिवार्य असून पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. थकीत कर्जखात्यांची पडताळणी पूर्ण झाली असून पुढील लाभवाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. एल निनोच्या सावटात कापूस दराला नवे बळ, जागतिक उत्पादन घटण्याचा अंदाज. जागतिक स्तरावर एल निनोच्या प्रभावामुळे कापूस उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरांना आधार मिळत असून आगामी काळात दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. उत्पादन घट आणि वाढती मागणी यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि आधार लिंकची माहिती अद्ययावत ठेवावी. आता दुसरी महत्त्वाची बातमी. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 21,30,00,000 रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे. हजारो शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळणार असून संबंधित अधिकाऱ्यांना निधी वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. आता हवामानाची बातमी. जून महिना संपत आला असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र हवामान विभागाने 15 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील 4 दिवस अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे त्या भागात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. मात्र काही भागांमध्ये अजूनही पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरणी थांबवून बसले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे 29,000हून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये अद्याप 52% पावसाची तूट कायम आहे. त्यामुळे पेरणीचे क्षेत्र अपेक्षेपेक्षा खूप कमी राहिले आहे. अनेक शेतकरी अजूनही दमदार पावसाची वाट पाहत आहेत.
स्वस्त धान्य दुकानांमधून रेशन धान्य वाटपाला सुरुवात झाली असून 30 जूनपर्यंत सर्व लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीक विम्याबाबत बोलायचे झाले तर श्रीरामपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना अद्याप भरपाई मिळालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बाजारभावाचा आढावा घेतला तर नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दरात सुधारणा झाली असून सरासरी 3,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार झाला आहे. पिंपळगाव, येवला, लासलगाव आणि इतर प्रमुख बाजार समित्यांमध्येही कांद्याला चांगला दर मिळत आहे. अहिल्यानगर बाजार समितीमध्ये लसणाला 9,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटल तर आल्याला 4,000 ते 13,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मागणी कायम असल्यामुळे पुढील काही महिन्यांपर्यंत हे दर टिकून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. काही घरांचे नुकसान झाले असून रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने पुढील 4 दिवसही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात पावसाळा सुरू असूनही 25 जिल्ह्यांतील 1300हून अधिक गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक भागात भूजल पातळी खालावल्यामुळे पाणीटंचाई कायम आहे. पेरणीच्या तोंडावर अनेक भागांमध्ये डीएपी खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. काही कृषी केंद्रांवर बियाणे घेतल्याशिवाय खत देत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यवतमाळ, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही पावसाची प्रतीक्षा कायम असून अनेक ठिकाणी शेतकरी पेरणीसाठी योग्य पावसाची वाट पाहत आहेत. तर ज्या भागात पाऊस झाला आहे तेथे पेरण्यांना वेग आला आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवस हवामान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी, खत व्यवस्थापन आणि फवारणीची कामे करा. विजांचा कडकडाट होत असताना शेतात जाणे टाळा आणि जनावरांचीही योग्य काळजी घ्या. आजच्या या सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि शेती, हवामान, बाजारभाव, पीक विमा, कर्जमाफी आणि सरकारी योजनांच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.